हॅलो फ्रेंड्स, तुमच्यापैकी किती जणांना आयुष्यात यशस्वी व्हायचं आहे आणि तुमच्यापैकी किती जणांना प्रयत्न करूनसुद्धा यश मिळत नाही आहे. नमस्कार, माझं नाव आहे केतन सावंत आणि आज मी तुमच्याशी सकारात्मक विचार किंवा पॉझिटिव्ह माइंडसेट ह्या विषयावरती बोलणार आहे. व्हिडिओला सुरुवात करायच्या आधी तुम्हा सगळ्यांचे आभार की तुम्ही तुमचा महत्त्वाचा वेळ देऊन हा व्हिडिओ बघत आहात आणि मी माझे 100% प्रयत्न करेन की मी पूर्णपणे तुमच्याशी सगळं जे काय माझ्याकडे आहे ते शेअर करू शकेन. व्हिडिओला सुरुवात करायच्या आधी थोडंसं माझ्याविषयी सांगतो की गेल्या 3-4 वर्षापासून मी खूप प्रॉब्लेम्समध्ये होतो. लाईफ खूप विचित्र झाली होती. मी सारखा नकारात्मक विचार करायला लागलो होतो. आर्थिक अडचणी होत्या, फॅमिली प्रॉब्लेम्स होते आणि अजून बरंच काही. मग ठरवून ह्यातून सगळ्यातून बाहेर पडायचं ठरवलं आणि त्यावेळी मला आठवले ते फक्त छत्रपती शिवाजी महाराज. त्यांच्या आयुष्याचा अभ्यास करून मी ज्या ज्या गोष्टी केल्या की ज्यामुळे मला ह्या सगळ्यातून बाहेर पडायला मदत झाली, त्या सगळ्या गोष्टी मला तुमच्याशी शेअर कराव्याशा वाटल्या, म्हणून हा व्हिडिओ. आपण सगळ्यांनीच लहानपणापासून ऐकलेलं असतं की नेहमी चांगलं बोलावं किंवा शुभ बोलावं. पण असं काय दडलं आहे की वर्षानुवर्ष, पिढी दर पिढी हे प्रत्येक घरात सांगणं चालूच आहे. इथे मला एक गोष्ट आठवते, अफजल खान वधाची. 1659 साली जेव्हा अफजल खान स्वराज्य गिळायला आणि छत्रपती शिवाजी महाराजांना मारायला आला, तेव्हा महाराजांच्या आसपासचे जे सहकारी होते, जे नातलग होते, ते सगळे त्यांची काळजी करत होते. कारण अफजल खानासारखा क्रूर, कपटी, निर्दयी हे सगळ्यांना माहिती होतं आणि त्यामुळे सगळे महाराजांना सल्ला देत होते की त्याच्याशी तह करावा. तो सुद्धा काळजीपोटीच, कारण तो किती नीच आहे हे सुद्धा त्यांना माहिती होतं. पण ह्या सगळ्यामध्ये महाराज एकटेच असे होते की महाराज विचार करत होते की ह्या अफजल खानाला मारायचाच. श्रद्धा ही डोळस असावी आणि ती महाराजांकडे होती. ह्या सगळ्यांचं मनोधैर्य जे खचलं होतं ते उंचावण्यासाठी महाराजांनी सगळ्यांना सांगितलं की अफजल खान तुझ्या हातून मारवते असा भवानीने दृष्टांत दिला. आणि ह्या क्षणापासून सगळं बदललं. सगळे एकदम जोशाने पेटून उठले आणि जी गोष्ट अशक्य वाटत होती ती गोष्ट शक्य झाली. अशा प्रकारे महाराजांनी श्रद्धा, डोळस असण्याचा फायदा करून घेतला. सत्य असत्य ह्यातलं मला काही जास्ती माहीत नाही, पण जे त्यातनं मला शिकायला मिळालं ते मी तुमच्याशी शेअर करतोय. आपण प्रत्येकजण कुठलं ना कुठलं तरी काम करताना विचार करत असतो. बऱ्याचदा आपल्याला यश मिळतं, बऱ्याचदा यश मिळत नाही. पण आपण कधी विचार करत नाही की मला ह्यातलं यश मिळालं नाही. आपण नेहमी हेच बोलत असतो की अरे हे माझ्या नशिबात होतं किंवा हे घडणारच होतं, झाली चूक, गंगेला मिळालं. पण ह्या गोष्टीचा आपण कधी विचार केला नाही. या संपूर्ण जगात एक ऊर्जा भरलेली आहे जी आपल्या प्रत्येक गोष्टीमागे काम करत असते, मग ते आपले विचारसुद्धा का असेनात. हो, विचार करताना सुद्धा त्या विचारांना आपल्याला ऊर्जा मिळत असते, ज्या संपूर्ण जगामध्ये भरलेली आहे. त्यामुळे जेव्हा तुम्ही नकारात्मक विचार करता की बाबा मी हे करू शकत नाही, तेव्हा ती ऊर्जा त्याला मिळून त्या विचाराचं वर्चस्व होतं आणि तुम्ही अपयशी होता. समजा मी एक उदाहरण देतो की समजा मी इंटरव्ह्यूला जातोय, मी संपूर्ण तयारी केलेली आहे, पण जर मी मनात म्हणत असेन की अरे त्यांनी काय प्रश्न विचारले, मला त्या प्रश्नांची उत्तर नाही आली तर, मी नापास झालो तर, आणि ह्याचा परिणाम म्हणून मी जरी किती तयारी केली असती तरी मी फेल होतो, मी इंटरव्ह्यू क्रॅक करू शकत नाही, इंटरव्ह्यू पास होऊ शकत नाही. ह्याचं कारण मी बाहेरून जरी किती तयार असतो तरी मी आतून तयार नसतो. या उलट जर मी बाहेरूनही तितकाच तयार असेन आणि त्याहून जास्त मनातून तयार असेन की हो त्यांनी काही विचारू दे, मला येणारच, मी पास होणारच, ही जी मनाची ताकद असते, हे जे विचार असतात, ह्या विचारांना सुद्धा ही ऊर्जा मिळत असते आणि मी यशस्वी होतो. हाच फरक आहे. जेव्हा तुम्ही एखादा नकारात्मक विचार करता तेव्हा त्याला ऊर्जा मिळून तो विचार प्रबळ होतो आणि तुम्ही अपयशी होता. या उलट जेव्हा तुम्ही सकारात्मक विचार करता तेव्हा त्या सकारात्मक विचाराला सुद्धा तीच ऊर्जा मिळून त्या विचाराचं वर्चस्व होतं आणि तुम्ही यशस्वी होता. आपण नेहमी बघतो की यशस्वी माणसं नेहमी यशस्वी होतात आणि अपयशी माणसं बऱ्याच वेळेला अपयशी होतात, किंवा श्रीमंत माणसं अजून श्रीमंत होत आहेत किंवा गरीब माणसं अजून गरीब होत आहेत. ह्याचं मुख्य कारण म्हणजे त्यांची विचार करण्याची पद्धत. श्रीमंत माणसं नेहमी हा विचार करतात की मी माझं आयुष्य घडवणार आहे. याउलट गरीब माणसं हा विचार करतात की माझ्या नशिबात हे होणारच होतं, हे माझे प्रारब्धाचे भोग आहेत. नशीब, अध्यात्म ह्या गोष्टींमध्ये मी जात नाही, पण ही तुमची विचार करण्याची पद्धत आहे. माझा आवडता लेखक आणि जगप्रसिद्ध वक्ता टोनी रॉबिन्स म्हणतो की तुम्ही जो विचार करता त्यावर विश्वास ठेवा आणि मग ते तुमच्यासाठी सत्य होतं.
व्हॉट एव्हर यू बिलीव्ह विथ फिलिंग्स बिकम्स युअर रियालिटी. तुम्ही जो विचार करता त्यावर विश्वास ठेवा आणि मग ते तुमच्यासाठी सत्य होतं. यस, ह्या गोष्टीचा मी अनुभव घेतलेला आहे. त्यामुळे तुम्ही कुठलीही गोष्ट करताना जेव्हा तुम्हाला यश मिळतं, याउलट त्याचबरोबर तुम्ही जी गोष्ट करताना त्या कामाला जितकं महत्त्व आहे तितकंच ते काम करताना तुमच्या मनात जो विचार चाललेला आहे त्याला सुद्धा तितकंच महत्त्व आहे. त्यामुळे बऱ्याचदा म्हणतात बघा की घरातली स्त्री जेव्हा जेवण बनवत असते, जेव्हा तिने मन लावून अजून जेव्हा ती प्रेमाने जेवण करते तेव्हा त्या अन्नाला अजून चांगली चव येते. हेच कारण असतं. आपल्या विचारांना सुद्धा ती ऊर्जा मिळते आणि तो विचार आपल्याकडनं कृती करून घेतो. त्यामुळे आपण जो विचार करतो तसाच आपल्याला परिणाम घडत जातो. हे सूत्र आहे. जसा मी विचार करतो तशी त्याला ऊर्जा मिळणार आणि तशी माझ्याकडनं कृती होणार आणि मग त्याचा तसा निर्णय लागणार. त्याच्यामुळे मी काम करताना मी नुसतं काम करतो, पण त्याच्या मागे जो विचार करतोय, मग तो पॉझिटिव्ह असेल निगेटिव्ह असेल, त्याला मिळणारी ऊर्जा ही एकाच प्रकारची असते. पण मी काय विचार करतो ह्यावर माझी कृती अवलंबून असते आणि त्या कृतीवरती माझा निर्णय अवलंबून असतो. त्यामुळे विचार माझ्या विचारांना पुढे ढकलते ती ऊर्जा आणि ती ऊर्जा माझ्याकडनं कृती करून घेते आणि त्या कृतीतनं मला मग रिझल्ट मिळतो. सो फ्रेंड्स, आज आपण बघितलं की पॉझिटिव्ह माइंडसेट असणं किती गरजेचं आहे. पूर्ण ऊर्जा आपल्याला कायम ढकलत असते पुढे, आपल्या प्रत्येक कृतीमागे, आपल्या प्रत्येक विचारामागे. आणि आपल्याकडे तर छत्रपती शिवाजी महाराज नावाची अशी प्रचंड ऊर्जा आहे की नुसतं नाव जरी घेतलं तरी अंगावरती शहारे येतात. मग आपल्या नशिबात यश 100% आहे, 108% आहे. त्याच्यामुळे जोरदार कामाला लागला आणि काम करताना नेहमी पॉझिटिव्ह विचार करा की यस, मी यशस्वी होणारच, कारण माझ्या मागे छत्रपती शिवाजी महाराज ह्या नावाची प्रचंड मोठी ऊर्जा आहे. तुम्हाला बऱ्याचदा काम करताना असा अनुभव आला असेल की मी काम करता करता मला यश मिळता मिळता ते हुकलं. त्यावेळी बऱ्याच वेळेला हे कारण असतं. त्यामुळे असा कुठला तुमचा जर एखादा अनुभव असेल तर तो माझ्याशी नक्की शेअर करा. पुन्हा भेटू. जय जगदंब, जय दुर्गे.